पिकत्या शेतातील खारफुटींची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. विनोद म्हात्रे. परवानगी न दिल्यास शेतकरी उग्र आंदोलन करणार. भाताचे कोठार म्हणून पेण आणि अलिबाग हे दोन तालुके संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळखले जातात. परंतु आजमितीला पेण आणि अलिबाग तालुक्यातील भात लागवडी क्षेत्रापैकी 30 ते 40% क्षेत्रावर भातशेतीची लागवड केली जाते. उर्वरित लागवडीच्या क्षेत्रावर खारफुटी मँग्रोव्ज अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. या वाढलेल्या मँग्रोव्जमुळे शेतकऱ्यांना शेती करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने तात्काळ परवानगी द्यावी असे लेखी निवेदन विनोद म्हात्रे यांनी पेण प्रांताधिकारी यांच्याकडे दिले आहे. सदर खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी न दिल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकरी उग्र आंदोलन करतील असाही इशारा दिला आहे. स्वतःच्या शेतात येणारी खारफुटीची झाडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी हालचाल केल्यास शासकीय अधिकारी उलट शेतकऱ्यांवरच कायदेशीर कारवाईचा बडगा उचलत असतात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. जर शेतकऱ्यांनी काही कारणास्तव 1 ते 2 वर्ष शेती केली नाही तर त्या पिकत्या जमिनीमध्ये खारफुटीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात व पिकती शेती नापीक होते. या झाडांना तोडण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी मिळत नाही आणि जर शेतकऱ्यांनी झाडे तोडण्याचा तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जातो. हे शासनाचे धोरण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणारे आहे. त्यामुळे शेतातील खारफुटीची झाडे तोडण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, अन्यथा शेतकरी उग्र आंदोलन करणार अशा मागणीचे लेखी निवेदन पेण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांचे नेते विनोद म्हात्रे, विवेक जोशी व CR म्हात्रे या प्रमुखांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर भातशेती असा उल्लेख आहे. अशा जमिनीत जर खारफुटी मँग्रोव्हची झाडे वाढली तर ती झाडे तोडण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी. जर तशी परवानगी शेतकऱ्यांना शासनाकडून दिली नाही तर भूमिपुत्र शेतकरी म्हणून पेण आणि अलिबाग तालुक्यातील खारेपाट्यातील तरुणांना एकत्र येऊन शासनाच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. खारफुटी मँग्रोव्हची झाडे खार बंदिस्तीच्या खाडीच्या बाजूला असतील तर आम्ही शेतकरी स्वतः त्याचे रक्षण करू. पण ही झाडे आमच्या शेतात आली आणि आमची शेती नापीक झाली तर त्यांना मुळासकट उपटल्याशिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाहीत. यापुढील एक लढा हा पिकत्या शेती वाचवण्यासाठीही असेल, असे विनोद म्हात्रे यांनी सांगितले. महामुंबईसह सुनील पाटील, पेण.